इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामात लखनौ सुपर जायंटने आपला पहिला विजय नोंदवला। गुरुवारी संघाने सनरायझर हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर तब्बल 5 विकेट्सने पराभूत केले। 34 धावात 4 बळी घेणारा शार्दुल ठाकूर मात्र या सामन्याचा सामनावीर ठरला। आजचा चेन्नई सुपर किंग वर्सेस रॉयल चॅलेंजर बेंगलोर हा सामना अनेक प्रकारे खास असल्याचं जिओ स्टार तज्ञ संजय बांगर यांनी म्हटलंय। चेन्नई सुपर किंग हा सर्वाधिक फॉलो केला जाणाऱ्या संघापैकी एक, तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर हा स्वतःचा चाहता वर्ग आहे। त्यात धोनी विराटला एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणं हे खूप शानदार असेल असंही बांगर यांनी म्हटलं। सौरभ गांगुली श्रेयस अय्यरने पंजाबसाठी केलेली फलंदाजी पाहून इम्प्रेस झालाय। सौरभने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। वर्षभरात श्रेयस अय्यर सर्वात जास्त सुधारणा झालेला फलंदाज आहे। आता हा खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळण्यास तयार आहे असं सौरभने म्हटलं। न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लाथम दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय। सराव करताना त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झालाय। त्याच्या जागी हेन्री निकोल्सचा संघात समावेश करण्यात आलाय। दोन्ही संघ 29 मार्च पासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमने सामने असणार। लोकेश राहुल आता पुन्हा ॲक्शन मोडवर येणार आहे। दिल्ली विरुद्ध हैदराबादच्या 30 मार्चला होणाऱ्या सामन्यात राहुल मैदानात उतरणार आहे। राहुलला मुलगी झाल्याने तो सुट्टीवर होता, त्यामुळे आयपीएलचा पहिला सामना तो खेळू शकला नाही। मात्र आता तो पुन्हा ॲक्शन मोडवर येण्यासाठी सज्ज आहे। आयपीएलमध्ये केकेआर संघाचा पाठीचा कणा असणारा सुनील नारायण आता संघाबाहेर झालाय। नारायणची प्रकृती ठीक नसल्याने तो संघात नसल्याचं कॅप्टन रहाणेनं स्पष्ट केलंय। राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच नारायण संघात नव्हता। विशेष म्हणजे 1628 दिवसात पहिल्यांदाच असं घडलं। नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बीसीसीआय लवकरच टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ कमी करणार असल्याची शक्यता आहे। फिल्डिंग कोच टी दिलीपी आपलं स्थान गमावू शकतात अशी माहिती समोर येते। टीम इंडियानं जिंकलेल्या गेल्या अनेक सामन्यात सपोर्ट स्टाफची भूमिका महत्त्वाची होती। विनेश फोगाटला ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट प्रमाणेच सन्मान आणि सर्व लाभ दिले जातील याबाबतचा निर्णय हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। विनेशनं गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र तांत्रिक कारणामुळे तिला अंतिम सामन्याला मुकावं लागलं।